नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी झाडूखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू जर आपण झाडूखाली ठेवली तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला लागेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गरिबी ही नावालाही उरणार नाही. घरामध्ये इतका पैसा येईल आपल्याला कधीच पैशाची अडचण ही जाणवणार नाही. आपल्या घरातील दारिद्र्य हे निघून जाईल. आपल्या घरातील गरिबी ही संपून जाईल. आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते मोकळे होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, जे काही उपाय असतात ना त्या उपायांनी आपण आपले जीवन हे समृद्ध करू शकतो. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशी कोणती वस्तू आहे तर ती झाडूखाली आपल्याला ठेवायची आहे. ही वस्तू आपण झाडूखाली ठेवल्याने आपलं जीवन म्हणजे आपलं नशीब हे बदलून जाईल. पहा, तुम्ही असं ऐकलंही असेल की ज्या घरामध्ये हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, असं तुम्ही ऐकलं असेल. तर ज्या घरामध्ये स्वच्छता असते अशा ठिकाणी महालक्ष्मीचे वास्तव्य असते. असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी कुणालाही न दिसता अंधारामध्येच 3 झाडू जे आहेत तर ते मंदिरामध्ये नेऊन ठेवावेत आणि त्यातीलच एका झाडूने ते मंदिर जे आहे तर ते स्वच्छ करून आणि गुप्तपणे हे 3 झाडू त्या मंदिरामध्ये ठेवून येणं. तर पहा, जसं जसं आपण त्या मंदिराची स्वच्छता करतो, म्हणजे जशी जशी त्या मंदिराची स्वच्छता त्या झाडूने केली जाईल तशी तशी आपल्या घराची प्रगती होत चालते. आपल्यावरती जे काही संकट आहे, अडचणी आहे, काही बाधा असतील, काही दुःख असतील, ते सर्व हळूहळू दूर होऊ लागतं. आपल्या घरामध्ये जो झाडू आपण घरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वापरतो तो झाडू कधीही कोणाला देऊ नये. जर आपल्या घरातील झाडू हा खराब झालेला असेल, खूप दिवस झालेले आहे आणि तो खराब झालेला आहे, तर असा झाडू आपण नक्कीच बदलावा. तर पहा, खराब झालेला तुटलेला झाडू कधीही घरामध्ये वापरू नये. असा झाडू जर आपण घरामध्ये वापरला तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण होतात आणि आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते. आपल्या घरातील झाडू जर आपण कुणाला दिला तर देवी लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते. त्यामुळे आपण कधीही आपला झाडू कधीही कुणाला देऊ नये. त्याचबरोबर बघा, जेव्हा आपण जेवण करतो आणि खरकट खाली सांडलं जातं ते डायरेक्ट झाडूने साफ करू नये. अगोदर कपड्याने ते स्वच्छ पुसून घ्यावे आणि त्यानंतरच झाडू मारावा. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. जर आपण खरकट तसंच झाडूने झाडलं तर आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्याचबरोबर जेव्हा आपण फरशी पुसतो तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ हे जरूर त्या पाण्यामध्ये टाकावे. असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, कारण मीठ हे लक्ष्मीचंच प्रतीक आहे. आपल्या घरातील जीवजंतू देखील नष्ट होतात. आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती सुद्धा नष्ट होते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा आपल्या घरावरती आशीर्वाद राहतो. असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी आपण फरशी ही पुसू नये. फरशी जर आपण गुरुवारच्या दिवशी पुसली तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी फरशी पुसणं जास्त गरजेचं असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि नंतरच त्या पाण्याने ती फरशी पुसावी. त्यानंतर तो दोष जो आहे तर तो नष्ट होऊन जातो. झाडू हा नेहमी कोपऱ्यामध्येच ठेवावा, तो मोकळ्या जागेमध्ये ठेवू नये. आपल्या घरातील झाडू हा कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने तो लपवून ठेवावा. बाहेरच्या व्यक्तीची आपल्या झाडूवर नजर पडल्यास अपशकुन मानला जातो आणि त्या घरामध्ये कधीही बरकत राहत नाही. किचनमध्ये किंवा अन्नधान्याच्या जागी कधीही झाडू हा ठेवू नये. असं केल्याने आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा लवकर संपून जातो. तसेच अन्नधान्यामध्ये बरकत राहत नाही. झाडू हा आपण कधीही खराब होऊ देऊ नये. तो झाडू नेहमी स्वच्छ राहील याची काळजी घ्यायची आहे.
घरामध्ये जेव्हा आपण झाडू घेऊन येतो तेव्हा त्या झाडूला सर्वात अगोदर लाल रंगाचा जो कलाव्याचा धागा आहे तर तो बांधावा आणि त्यानंतर त्या झाडूची पूजा करावी आणि त्यानंतरच तो झाडू आपल्या घरामध्ये झाडून घेण्यासाठी वापरावा. असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर वास्तव्य करते. आपल्या घरातील झाडू हा लहान मूल झाडून घेऊ लागला तर समजून जावं आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहे. आपल्या झाडूला कधीही पाय लागू देऊ नये आणि जरी आपल्याकडून चुकून पाय लागला तर लगेच पाया पडून घ्यावे आणि त्या झाडूची माफी मागायची आहे. त्याचबरोबर झाडू शरीराला लागणं हा सुद्धा अपशकुन मानला जातो. त्यामुळे पहा, चुकूनही आपल्याकडे जर झाडू आपल्या अंगाला शरीराला जर लागला तर त्या झाडूला नमस्कार करावा, लगेच हातपाय धुवून स्वच्छ करावे. झाडू हा कधीही कुणाला मारू नये, मग ती एखादी व्यक्ती असू द्या किंवा मग एखादा प्राणी असू द्या, कुणालाही झाडू हा मारू नये. घरातून व्यक्ती बाहेर गेली की लगेचच त्यांच्या पाठीमागे घरात झाडू हा मारू नये. जर आपल्या घरातून एखादी व्यक्ती बाहेर गेली आणि आपण लगेच झाडू लावायला सुरुवात केली तर ती व्यक्ती ज्या कामासाठी गेलेली आहे ते काम तिचं पूर्ण होत नाही. त्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होतात. एखादी व्यक्ती घरातून बाहेर गेली तर आपण अर्ध्या तासानंतर घरामध्ये झाडलोट करावी. झाडू हा नेहमी आडवा करून ठेवावा, तो उभा करून कधीही ठेवू नये. बरोबर 2 झाडू एकत्र कधीही ठेवू नये. त्यामुळे घरामध्ये भांडणतंडा, वाद, कलह यासारख्या गोष्टी निर्माण होतात. जेव्हा आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा नवीन झाडू घेऊन घरामध्ये प्रवेश करावा. जुना झाडू लगेचच त्या घरामध्ये घेऊन जाऊ नये. नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना एका हातामध्ये झाडू घ्यावा, दुसऱ्या हातामध्ये तुळस घ्यावी आणि नंतर घरामध्ये प्रवेश करावा. दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि असे जर आपण झाडू हातात घेऊन घरामध्ये प्रवेश केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि सुख, शांती, समृद्धी ही आपल्या घरामध्ये टिकून राहते. तर पहा, रात्री आपण जेव्हा जेवण करतो, जेवण करून झाल्यानंतर, घर स्वच्छ करून झाल्यानंतर तर आपला झाडू जो आहे तर तो मुख्य दरवाजाच्या आतील भागामध्ये आडवा करून ठेवावा आणि त्या झाडूच्या खाली आपल्याला जिऱ्याचे 3 ते 4 दाणे हे टाकायचे आहेत. त्या उपायाने घरामध्ये बरकत येते आणि घरातील नकारात्मक शक्ती ही दूर होते. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता ही राहत नाही. घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि त्याचबरोबर घरामध्ये इतर कोणत्या अडचणी असतील, आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही वास्तुदोष, पितृदोष असतील तर ते दूर होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला रोज रात्री तुमचे घरातील सर्व काम आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही दरवाजा बंद करता त्यावेळेस तुम्हाला दरवाजाच्या आतील साईडने तुमच्या घरामध्ये झाडू जो आहे तर तो आडवा करून ठेवायचा आहे आणि त्याखाली 3 ते 4 जिऱ्याचे दाणे तुम्हाला टाकायचे आहेत. तर पहा, जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात तेव्हा तो झाडू तुम्हाला उचलायचा आहे. त्या खालचे जे जिरे आहेत तर ते तुम्हाला उचलायचे आहेत आणि लगेच घराच्या बाहेर फेकायचे आहेत. जिरे हा जरी मसाल्यातला पदार्थ असला तरी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो रोज रात्री करायचा आहे. त्यामुळे काय होईल की आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, काही दोष आहे, अडचणी आहेत तर त्या घराच्या बाहेर जातील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. त्याचबरोबर घरातील संपूर्ण दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होऊन जाईल. पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.